Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण ट्रान्सफॉर्मर जो असेल त्याचा नेक्स्ट पार्ट जो असेल आज कंटिन्यू करूया. बघा, त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं व कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर काय असेल है ना. त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मर टँक म्हणजे काय बघितलं होतं, मॅग्नेटिक कोर म्हणजे काय बघितलं होतं, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग, कन्व्हर्टर टँक. हे जे प्रत्येक पार्ट आपण जे डिस्कस केले ते प्रत्येक पार्टचे काय वेगळे डिस्कस केलं होतं आपण. त्याचं फंक्शन डिस्कस केलं होतं किंवा त्याचा कुठे यूज होतो, ॲप्लिकेशन असेल किंवा त्याच्यासाठी त्याचा काय यूज होत असेल. आता समोर तुम्हाला डायग्राम दिसते बघा. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलं की ट्रान्सफॉर्मर टँक काय करेल की जे बाहेरचा जो पार्ट दिसेल ट्रान्सफॉर्मर टँक आहे ना, जसं की त्याच्यामध्ये आपण वाइंडिंग आणि कोर टाकत असतो. ही प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग असेल त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर ऑइल असतं जे की इन्सुलेशनचं काम करत असतं आणि पुलीचं काम करत असतं, बरोबर. ही मॅग्नेटिक कोर असेल. अजून महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पुढे महत्त्वाचे पॉईंट आपण डिस्कस केले होते. मॅग्नेटिक कोर कशाची बनलेली असेल, आपण बघितलं होतं सिलिकॉन स्टीलची बनलेली बघितली होती. का? कारण त्याच्यामध्ये सर हिस्टेरिसिस लॉस काय झाला होता, हिस्टेरिसिस लॉस काय झाला होता सर, रिड्यूस झाला होता, बरोबर आहे. अजून दुसरी गोष्ट आपण वाइंडिंग यूज केली होती किंवा वाइंडिंग आणि कोर हे जे असेल ते आपण लॅमिनेटेड यूज केलं होतं. कोर जे असेल आपण कशी यूज केली होती, लॅमिनेटेड यूज केली होती. का? कारण आपल्याला माहिती आहे सर आपल्याला काय करत होतं, ईडी करंट लॉस कमी करायचा होता, बरोबर. त्यानंतर आपण वाइंडिंग बघितली, त्याचे दोन वाइंडिंग होता. एक होती प्रायमरी वाइंडिंग, दुसरी काय होती सेकंडरी वाइंडिंग. आपल्याला माहिती आहे सर आपण जनरली कशाची यूज करत असतो, कॉपर किंवा ॲल्युमिनियमचा, बरोबर आहे. त्यानंतर कन्झर्वेटर टँक आहे. कन्झर्वेटर टँक म्हणजे तुम्ही डायग्राम मध्ये बघता तिथं आपण बघितलं होती की बाबा ती हा पोर्शन आपण भरत फिल करत असतो ऑइलने, आणि इथून आपण ऑइल फिल करत असतो असं, ओके. त्याच्यामध्ये असा एक बफर रिले होता. असं करून आपण ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये टँकमध्ये फिल करत होतो. आणि हे जे ऑइलचं एक्सपान्शन होतं ते ऑइलचं एक्सपान्शन जे असेल त्याच्यापासून तुमचा ट्रान्सफॉर्मर असेल ते ब्लास्ट होऊ नये म्हणून त्यासाठी आपण प्रोटेक्शनसाठी काय वापरलं होतं, कन्झर्वेटर टँक. एक्सपान्शन झालं ऑइल असेल ते पुढे जात होतं एक्सटेन्शनसाठी इन कन्झर्वेटर टँकमध्ये असते, क्लिअर. त्यानंतर ब्रदर वापरलं होतं आपण जे की त्याच्यामध्ये सिलिका जेल वापरलं होतं आहे ना. सिलिका जेल बघितलं होतं आपण, तुम्हाला आठवत असेल. आपण म्हटलं होतं एक ड्राय टाईप असेल, एक कूल टाईप, वेट टाईप असेल, बरोबर आहे. ड्राय आणि वेट म्हणजे काय की जसं की तुम्ही म्हटलं होतं एक ब्ल्यू कलरचं असतं आणि एक पिंक कलर असतं. म्हणजे नाही की सर समजू शकतो तुम्ही ज्यावेळेस फ्रेश असेल त्यावेळेस ब्ल्यू कलर असेल आणि जर त्याच्यामध्ये मॉइश्चर ऑब्झर्व झालं त्यावेळेस काय होईल, पिंक कलर. म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला मेंटेनन्सची गरज आहे, बरोबर. त्यानंतर बघितलं आपण बुशिंग, जसं की तुम्ही बघू शकता कायसाठी वापरतो आपण, बिटवीन कंडक्टर अँड ट्रान्सफॉर्मर टँक है ना, प्रोटेक्शन बिटवीन कंडक्टर अँड ट्रान्सफॉर्मर टँक. त्यानंतर एक्सप्लोजन वेंट होतं, ओके. एक्सप्लोजन वेंट जे असेल जनरली बघा एक्सप्लोजन वेंट वगैरे जे असेल ते पॉवर ट्रान्सफॉर्मरसाठी वापरले जाते. कुठे वापरले जातं सर, पॉवर ट्रान्सफॉर्मरसाठी, ओके. जनरली आपण डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरसाठी त्याला वापरत नाही, ओके. की त्या ट्रान्सफॉर्मरचं जो ऑइल उकळल्यामुळे काय झालं, त्याच्यामध्ये वाफ स्टीम तयार झाली की त्याच्यामध्ये जे प्रेशर जे असेल, ओके, ते प्रेशर जे असेल ते रिलीज करण्यासाठी आपण एक्सप्लोजन वेंट वापरत असतो. त्यानंतर बकाल रिले असेल की ज्याचं टेम्परेचर वगैरे किंवा इंटरनल जे काही ट्रान्सफॉर्मरचे फॉल्ट असेल ते फॉल्ट पासून प्रोटेक्शन कोण देत असतं, बकाल रिले, जे काय वगैरे तुम्हाला लांब देतो नंतर तुम्हाला तो प्रोटेक्शन सुद्धा देतो. त्यानंतर बघितलं आपण ट्रान्सफॉर्मर टॅप चेंजर. टॅप चेंजर काय करतो, तुमचा व्होल्टेज लेवल चेंज करू शकतो. बघा तुम्हाला डायग्राम मध्ये दिलं इथून तुम्हाला दाखवलं. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर ऑइल जे की तुम्हाला प्रोटेक्शनचं काम करत असतो. त्यानंतर बघितलं आपण कूलिंग आणि रेडिएटर जे की तुमचं कूलिंगचं काम करत असतं, क्लिअर कळालं. हां, त्यानंतर आता येतो आपला महत्वाचा ऍक्च्युअल पार्ट्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. ज्याला कन्स्ट्रक्शन आपण डिस्कस केलं, आता वर्किंग जे असेल, आता तो कसा काम करतो त्यातल्या काही महत्त्वाचे त्या कन्सेप्ट जे महत्त्वाचे इम्पॉर्टंट गोष्टी असतील मी तुम्हाला ते अगोदर डिस्कस करून सांगतो. आता तुम्ही अगोदरचा स्टार्टिंगचा व्हिडिओ जर बघितला असेल तर मी तुम्हाला थोडं फॅरेडेज लॉ बद्दल डिस्कस केलं होतं. सर मी असं तुम्ही काय सांगता, मी तुम्हाला ट्रान्सफॉर्मर जो असेल तो जनरली आपल्या कुठल्या लॉवर काम करत असतो रे, फॅरेडेज लॉवर काम करतो. कुठल्या लॉवर काम करतो तुम्ही म्हणाल सर, फॅरेडेज लॉ है ना. आता हे फॅरेडेज लॉ जो असेल याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय सर, मी तुम्हाला सांगितलं होतं मला फॅरेडेज लॉ ऑपरेट करण्यासाठी किंवा फॅरेडेज लॉ शिकण्यासाठी मला दोनच गोष्टी महत्त्वाचे. एक म्हणजे काय म्हटलं होतं मी, मॅग्नेटिक फ्लक्स, बरोबर आहे. दुसरं म्हणजे काय म्हटलं मी तुम्हाला, कंडक्टर. काय म्हटलं तुम्हाला, कंडक्टर. आता या दोघांमध्ये ज्यावेळेस सर रिलेटिव्ह मोशन येणार आहे, बरोबर आहे, या दोघांमध्ये काय होईल सर, रिलेटिव्ह मोशन, त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होत असतो सर, ईएमएफ. हे तुम्ही ऑलरेडी डिस्कस केलं. इथं तुम्ही बघू शकता हे बघा रेड कलरचे हे जे असेल याला म्हटलं आपण सर मॅग्नेटिक फ्लक्स, आणि हा जो रेड कलरचा हा तुमचा रोटेट होणार काय दिसतो मला, कंडक्टर. हा कंडक्टर या मॅग्नेटिक फ्लक्सला कट करतोय आणि कट केल्यामुळे कंडक्टरवर काय तयार होतो सर, ईएमएफ तयार होतो. हे तुम्हाला समजा एक डायनॅमिकलीचं एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो, क्लिअर आहे. हां, मग माझं फॅरेडेज लॉ मध्ये टार्गेट काय की मला काय तयार करायचे, रिलेटिव्ह मोशन आणि ईएमएफ मला तयार करायचं. मग जर मी तुम्हाला म्हटलं की मला दोन पॉईंट महत्त्वाचे सर, मॅग्नेटिक फ्लक्स आणि कंडक्टर, त्याच्या काही स्पेसिफिक कंडिशन तुम्ही बघू शकता. जसे की तुम्हाला वर दिलं बघा, बघा कंडक्टर जो असेल, ओके, याला थोडं व्यवस्थित ध्यान देऊन बघा म्हणजे तुम्हाला काय होईल, कन्फ्युजन होणार बघा.
आता मी काय केलं, कंडक्टर समजा स्टेशनरी ठेवला, बरोबर आहे बघा फर्स्ट कंडिशन. आणि मॅग्नेटिक फील्ड असे तुमचे कसे ठेवलेले, टाइम वगैरे नेचर ठेवले, सर्च व्हेरिएबल ठेवली. ओके, सेकंड कंडिशन बघा, मी कंडक्टर काय केला, आता रोटेटिंग केला आणि मॅग्नेटिक फील्ड सुद्धा काय केली तुमची स्टेशनरी केली. बरोबर आहे बघा, मी इथं स्टेशनरी कंडक्टर ठेवला होता, फील्ड मॅग्नेटिक फ्लक्स तुमची टाइम व्हेरियंट ठेवली. बरोबर आहे, आता इथं कंडक्टर रोटेटिंग केला आणि मॅग्नेटिक काय केली स्टेशनरी केली. दोन्हीमध्ये मी वाईस वर्सा कंडिशन केली, तरीही माझा तिथं काय तयार होतोय, ईएमएफ तयार करतो. मी तुम्हाला म्हटलं की आयदर कंडक्टर ऑर फ्लक्स आर चेंजेस, दोन्हीपैकी कुठला तरी एक चेंजेस ठेवा अँड अनदर इज व्हेरिएबल कॉन्स्टंट. ओके, म्हणजे काय, आता वरची कंडिशन जर तुम्ही बघितली तर वरच्या कंडिशन मध्ये काय झालं की कंडक्टर स्टेशनरी आहे सर आणि मॅग्नेटिक फील्ड माझी व्हेरिएबल आहे, त्यावेळेस माझा काय तयार होणार आहे, ईएमएफ तयार होणार आहे ऑन कंडक्टर. यालाच म्हणतो रे आपण, कुठला म्हणणार आपण, जेव्हा कंडक्टर स्टेशनरी असते त्याला म्हणत असतो आपण स्टॅटिक इंड्यूस ईएमएफ. काय म्हणणार आपण त्याला, स्टॅटिक इंड्यूस ईएमएफ. क्लिअर आहे, कळालं. आणि तो जो असेल तो आपण ट्रान्सफॉर्मर मध्ये बघत असतो. क्लिअर आहे. हा, त्यानंतर बघा रोटेटिंग जो असेल तो कंडक्टर असेल आणि मॅग्नेटिक फील्ड तुमची कशी असेल, आता स्टेशनरी, याला म्हणतो आपण डायनामिक इंड्यूस ईएमएफ. बरोबर आहे. आणि हा डायनामिक इंड्यूस ईएमएफ जो असेल तो पुढे बघायला मिळेल तुम्हाला डीसी मशीन मध्ये, पुढे बघायला मिळतो तुम्हाला डीसी मशीन मध्ये. बरोबर आहे, वरचाच एक्झाम्पल असेल तो पुढे असेल रे ट्रान्सफॉर्मर मध्ये, हे पुढे बघायला मिळतो तुम्हाला डीसी मशीन मध्ये. आणि थर्ड कंडिशन जर तुम्ही बघितली की बाबा याच्यामध्ये कंडक्टर सुद्धा तुमचा व्हेरिएबल आहे आणि मॅग्नेटिक फील्ड बोथ आर टाइम व्हेरिंग नेचर, म्हणजे दोन्हीही व्हेरिएबल असेल तरीही तुमचा ईएमएफ तयार होतो. त्या ईएमएफ ला सुद्धा तुम्ही काय म्हटलं रे, डायनामिक इंड्यूस ईएमएफ. आणि हा जो ईएमएफ तुम्ही वापरत असता तो वापरत असता तुम्ही इंडक्शन मशीन मध्ये. पुढे वापरता तुम्ही इंडक्शन मशीन मध्ये, लक्षात ठेवा डायनामिक. ओके, आणि हा पुढे वापरतो आपण इंडक्शन मशीन मध्ये. क्लिअर आहे, पक्का लक्षात ठेवा. एक स्टेशनरी, एक टाइम व्हेरिंग, किंवा एक स्टेशनरी एक व्हेरिएबल, दुसरा स्टेशनरी पहिला व्हेरिएबल, नंतर दोन्ही व्हेरिएबल तुम्ही जर बघितलं, तिन्ही कंडिशन व्यवस्थित समजून घ्या. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, हा वापरतो आपण ट्रान्सफॉर्मर मध्ये, हा वापरतो आपण डीसी मशीन मध्ये आणि हा वापरतो आपण इंडक्शन मशीन मध्ये. पक्का लक्षात ठेवा, सिंक्रोनस किंवा इंडक्शन मध्ये तुम्ही म्हणू शकतो. क्लिअर आहे, ओके. चलो, त्यानंतर आता इथे इम्पॉर्टंट पॉईंट काय की तो आता तुमचा ट्रान्सफॉर्मर जो असेल तो आता कसा ऍक्च्युअल मध्ये बनतो किंवा कसा आपण सुरू करतो टेक्निकली, त्याच्याबद्दल आपण थोडं डिस्कस करू. बघा, आता त्याच्यामध्ये काय केलं, तुम्ही सिंपल एक कॉईल घ्या. बरोबर आहे, आता तुम्ही एक सिंपल एक कॉईल घेतली. आता सर मी कॉईल घेतली म्हणजे काय, आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट लक्षात द्यायला पाहिजे, एक कॉईल जी असते ना ती कधीही प्युअरली इंडक्टिव्ह नसते राहत. बरोबर, मी इंडक्टर बद्दल बोलत नाहीये, मी बोलते एका कॉईल बद्दल. मग सर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजे काय काय असतं, एक इंडक्टन्स पण असतो आणि काय असतं, रेजिस्टन्स पण असतो. मग तशी एक कॉईल घेतली आणि ही कॉईल जी असेल या कॉईलला मी काय केलं, असा सप्लाय दिला आणि तो सप्लाय कोणता दिला रे, एसी सप्लाय दिला. क्लिअर आहे, कळालं. ओके, आता मी या कॉईलला एसी सप्लाय दिल्यानंतर तुम्हाला माहिती याच्यामधून काय होईल सर, काही ना काही काय होईल, करंट फ्लो होईल. बरोबर आहे. हा, मी या कॉईलला म्हटलं मी माझ्या नंबर ऑफ टर्न्स इथे म्हणू शकतो. बरोबर आहे, मी एक सिंपल अशी एक कॉईल घेतली, या नंबर ऑफ टर्न्स असेल, मी त्याला एसी सप्लाय दिला, ओके, व्होल्टेज दिला आणि त्याच्यामधून काय फ्लो व्हायला लागला सर, करंट फ्लो व्हायला लागला. बरोबर आहे. आता हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला जसं मी आता जसं ओरली सांगतो तसं बघा, मी काय केलं, सुरुवातीला एसी व्होल्टेज सप्लाय दिला सर. बरोबर आहे. त्याच्यानंतर माझा काय फ्लो व्हायला लागला सर, त्याच्यानंतर माझा करंट फ्लो झाला. बरोबर आहे. हा, आता तिथे माझा करंट फ्लो झाल्यानंतर, बरोबर आहे, आता इथं इम्पॉर्टंट पॉईंट एक लक्षात ठेवा, इथं होतं काय सर, आता बघा मी करंट जो फ्लो केला कशामधून फ्लो केला सर, हे नंबर ऑफ टर्न्स मध्ये समजा मी म्हणू शकतो 1 2 3 4 5 6 अशी जी वेळी येते काय म्हणतो आपण, नंबर ऑफ टर्न्स. बरोबर आहे. मग या दोघांचा जर प्रोडक्ट केला सर म्हणजे काय, N1 × I. बरोबर आहे ना. या करंट आणि ह्या नंबर ऑफ टर्न्स मधून माझा काय फ्लो झाला, करंट. मी ज्यावेळेस या दोघांचा प्रोडक्ट करतो, बरोबर आहे, ते प्रोडक्ट केल्यानंतर याला म्हणत असतो मित्रांनो MMF. काय म्हणतो आपण त्याला, MMF. तुम्हाला आठवत असेल मी त्याला म्हटलं होतं, मामा मला फक्त नेता पाहिजे. आपण त्याला काय म्हणतो, मॅग्नेटो मोटिव्ह फोर्स. आपण त्याला मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स. आणि हा मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स जो असेल त्यालाच म्हणतो आपण द प्रोडक्ट ऑफ करंट अँड नंबर ऑफ टर्न्स. ओके, क्लिअर आहे, कळालं. हा, म्हणजे काय, जेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा नंबर ऑफ टर्न्स मध्ये एखादा करंट फ्लो होतो, ओके, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होत असतं मित्रांनो, तिथे फ्लक्स सेटअप होत असतात. काय होत असतात तिथे, फ्लक्स सेटअप होतात. मग त्याला म्हटलं आपण फाय. बरोबर, मी काय म्हटलं रे, फ्लक्स सेटअप होणे, फ्लक्स फ्लो होणे म्हटलं का नाही, लक्षात ठेवा. इथे काय झालं, आता फ्लक्स सेटअप झाले. क्लिअर आहे. हा, आता तुम्हाला माहिती आहे की फ्लक्स जे असतात तेव्हा फ्लक्स सेटअप होतात, तर फ्लक्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती काय आहे, MMF/S. काय म्हणतो आपण त्याला, MMF/S म्हणजे काय, सरळ सरळ मॅग्नेटो मोटिव्ह फोर्स अपॉन रिलक्टन्स.
क्लिअर आहे, कळालं काय म्हटलं त्याला, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स अपॉन रिलक्टन्स. ओके, आता ऍक्च्युअली तुमचा पिक्चर सुरू झाला की ही कंडिशन सर मी ज्यावेळेस बघितली, ही कंडिशन मी ज्यावेळेस बघितली, जेव्हा माझ्या फ्लक्स सेटअप झाल्या, इथे काय झालेलं आता तुम्ही असं म्हणू शकता सर, इथे मग काय झालेलं आहे, माझ्या इथे फ्लक्स सेटअप झाल्या. ओके, आता ह्या फ्लक्स कोणामुळे आल्या, ओके, त्या माझ्या फ्लक्स कोणामुळे आल्या लक्षात ठेवा. बघा मी तुम्हाला काय म्हटलं की परत सांगतो, लक्षात ठेवा, पक्का एकदा सिस्टमॅटिक समजून घ्या. ओके, बघा मी व्होल्टेज दिल्यानंतर माझा करंट फ्लो झाल्यानंतर माझे काय नंबर ऑफ टर्न्स आणि करंट या दोघांचा प्रोडक्ट आला, त्याच्यापासून काय तयार झाला, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स म्हणजे माझा एमएमएफ तयार झाला. एमएमएफ तयार झाल्यामुळे माझ्या काय झाल्या, फ्लक्स आल्या. बरोबर, इथे काय आल्या माझ्या फ्लक्स. बरोबर आहे. हा, आता माझ्या या फ्लक्स आल्यामुळे काय झालं की इथे ऍक्च्युअल मध्ये तुमचा आता कोण आलं रे, फॅरेडेज लॉ तुमच्या सिस्टम मध्ये येणार. बरोबर, काय झालं आता, फॅरेडेज लॉ जो असेल तुमचा ऍक्शन मध्ये येणार. क्लिअर आहे. मग सर फॅरेडेज लॉ ज्यावेळेस माझ्या ऍक्शन मध्ये येईल, तेव्हा मी म्हणू शकतो की साय इज इक्वल टू काय असणार तुमचा n इंटू फाय. काय म्हणतो तुम्हाला, साय इज इक्वल टू काय असणार तुमचा n इंटू पाय. यालाच तुम्ही म्हणत असता फ्लक्स लिंकिंग होणे. त्याला काय म्हणतात तुम्ही, फ्लक्स लिंकिंग होणे. काय म्हणतो त्याला, फ्लक्स लिंकिंग होणे. मग फ्लक्स लिंक कोणासोबत होणार सर, या स्वतःच्या कंडक्टर सोबत. स्वतःच्याच फ्लक्स कोणासोबत लिंक होणार सर, स्वतःच्या कंडक्टर सोबत. मग तुम्ही असं म्हणू शकता की याच्यानंतर याच्यामध्ये काय होणार आहे, ईएमएफ इंड्यूस होईल. काय इंड्यूस होईल तुम्ही, ईएमएफ इंड्यूस होईल. ओके, आपण याला थोडा कलर चेंज करू, ते तुम्हाला अजून थोडं समजायला मजेशीर वाटेल. बरोबर आहे. इथे काय झालं सर आता, ईएमएफ इंड्यूस. काय झाला, ईएमएफ इंड्यूस. मग तुम्ही म्हणू शकता की ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय म्हणू शकता तुम्ही, डी फाय बाय डी टी. काय म्हणू शकता तुम्ही, डी फाय बाय डी टी. आणि आताच आपण बघितलं की डी फाय बाय डी टी जे असेल सर, डी फाय बाय डी टी जे असेल तर डी फाय बाय डी टीला आपण कसं लिहिलं, ई इज आता डी फाय है ना, डी तुम्ही लिहू शकता एन फाय बाय डी टी. म्हणजे तुम्ही याला कसं लिहिणार, ई इज इक्वल टू काय असेल, एन डी फाय बाय डी टी. त्यामुळे तुम्हाला एन डी फाय बाय डी टी दॅट इज कॉल्ड एज EMF. मग तुम्ही याला N1 म्हणा, याला पण सुद्धा N1 म्हणा, कारण आपण एका कॉइलचे बघतो. अजून मी सुद्धा ट्रान्सफॉर्मर जे असेल ऍक्च्युअली मी सुरू नाही केलं. बरोबर आहे. मी जस्ट फक्त हे तुम्हाला एक महत्त्वाचे स्पेसिफिक डाटा तुम्हाला सध्या सांगतोय, जेणेकरून तुम्हाला पुढे ट्रान्सफॉर्मर समजायला खूप इझी होईल. आता मी काय फक्त एका कॉइल बद्दल तुम्हाला बोलू. क्लिअर कळालं. हा, आता तुम्ही म्हणा सर आम्ही बऱ्याच ठिकाणी काय केलं की याच्याजवळ काय बघितलं असं, इथं काय बघितलं असं, इथं मायनस असतो. इथे काय असतो, मायनस. मग हे मायनस कुठून आलं, तर हा याच्यामध्ये डबल एक माणूस आला, तो म्हणजे कोण असेल तर तुमचा लेंझ लॉ असेल. कोण असेल, लेंझ लॉ. कोण आला तुमच्या पिक्चर मध्ये, लेंझ लॉ आला. आणि लेंझ लॉ जो असेल तुम्हाला काय सांगतो सर, अपोज टू द कॉज. लेंझ लॉ काय सांगतो मला, अपोज टू द कॉज. बरोबर आहे. हा, मग अपोज टू द कॉज कसा झाला सर, एक्झॅक्ट नाही कळालं. बघा आता मी तुम्हाला काय म्हटलं की इथे काय तयार झाला तुमचा ईएमएफ इंड्यूस झाला. बरोबर आहे. आता ईएमएफ इंड्यूस झाला, इथे जर तुम्ही बघितलं असेल की समजा हा जो मी माझा इनपुट व्होल्टेज दिला, बरोबर आहे, आणि इथे माझा काय तयार झाला, ईएमएफ तयार झाला. कोण तयार झाला, ईएमएफ. बरोबर आहे. आणि हा ईएमएफ जो असेल सर, हा ईएमएफ ला तुम्ही म्हटलं काय तुमचा इफेक्ट असेल. ईएमएफ माझा काय सर, इफेक्ट असेल. बरोबर आहे. मग त्याचा कॉज काय सर, ते इथून पोर जे असेल सगळं जे असेल त्याचे कॉज असेल, कॉज असेल. म्हणजे तुम्ही म्हणू शकता व्होल्टेज, करंट, एमएफ जे असेल, फ्लक्स असेल. बरोबर, हे सगळे काय झाले त्याचे कॉज झाले. कारण तो कोणाकोणामुळे आला, या सगळ्या गोष्टीमुळे तो तयार झाला. व्होल्टेज, कारण हे सगळे तिथे रिझन आहेत, कॉज आहेत. बरोबर आहे. हे सगळे काय असेल त्याचे कॉज असेल, आणि या कॉज मुळे काय तयार झाला मध्ये तसा इफेक्ट तयार झाला. काय तयार झाला, इफेक्ट. बरोबर. मग तुम्ही इथं म्हणू शकता की सर इथं माझा काय तयार झाला, ईएमएफ तयार झाला. काय तयार झाला, ईएमएफ. आणि हा ईएमएफ जो असेल तो ईएमएफ तुम्ही म्हणू शकता की समजा हा माझा इथं अपोज करतो. काय करतो, अपोज. पण तुम्ही अशी डायरेक्शन कधी बघितली का, नाही. आपण ईएमएफ कसा शो करत असतो नेहमी, इथं प्लस आणि काय केलं आपण समजा मायनस, आणि याला म्हटलं आपण तुमचा E1 तुमचा तयार झाला. बरोबर आहे. मग तुम्हाला माहिती सर मी अशी बॅटरी बघितली. बरोबर आहे. आणि बॅटरीच्या नेहमी प्लस साईडला पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह असतो, त्याची करंटची डायरेक्शन अशी असते. म्हणजे काय सर तुम्ही असं डायरेक्शन काढली, त्याला काय झाली सर, ती अपोज झाली. मग तुम्हाला म्हटलं होतं कॉज, हा काय तुमचा कॉज अपोज टू इफेक्ट, सॉरी इफेक्ट अपोज टू कॉज. बरोबर आहे. म्हणजे सर काय की जो इफेक्ट असेल, बरोबर, तो काय करत असतो, कॉजला आपण, म्हणजे ज्याच्यापासून तो तयार केला त्याला काय करणार, अपोज करणार. क्लिअर आहे, कळालं. क्लिअर आहे, कळालं. मग सर मला एक गोष्ट याच्यातून निष्पन्न झाली, किंवा मला एक गोष्ट याच्यातून समरी मिळाली की माझा लेंझ लॉ जो असेल, बरोबर आहे, लेंझ लॉ असेल, तो लेंझ लॉ मला काय सांगतो सर, लेंझ लॉ काय सांगतो मला, फक्त डायरेक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ. काय सांगतो मला, डायरेक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ. क्लिअर आहे. हा, आणि दुसरी गोष्ट मी आता शिकलो की मला दुसरा जो होता त्याला म्हटलं आपण फॅरेडेज लॉ. दुसरा आपण कोण म्हटला,
फॅरेडेज लॉ आणि हा मला काय सांगणार सर आता मॅग्नेट्यूड ऑफ इंड्यूस EMF. काय म्हटलं मी त्याला मॅग्नेट्यूड ऑफ इंड्यूस EMF. पक्का लक्षात ठेवा बरोबर आहे. हा मला काय सांगतो लेन्झ लॉ डायरेक्शन आणि हा मला काय सांगतो मॅग्नेट्यूड ऑफ इंड्यूस EMF. म्हणजे सपोज मला समजू शकतो 10 व्होल्ट 5 व्होल्ट 6 व्होल्ट 9 व्होल्ट. आता जो काही माझा EMF तयार होईल तो म्हणजे माझा कोण सांगत असतो फॅरेडेचा लॉ आणि लेन्झ लॉ मला काय सांगत असतो डायरेक्शन ऑफ इंड्यूस EMF. म्हणजे तो सर तुम्हाला इथे काय दाखवलं इथं मायनस सिम्बॉल मी तुम्हाला दाखवलेला आहे. ओके क्लिअर आहे कळालं. ओके ह्या छोट्या छोट्या ज्या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवा. क्लिअर आहे कळालं. बघा स्टार्टिंग पासून सांगतो मी एका कॉईलला इनटू DC सप्लाय दिला बरोबर. इनटू DC सप्लाय व्होल्टेज दिल्यामुळे काय झालं त्याच्यामधून करंट फ्लो झाला. करंट फ्लो झाल्यामुळे काय झालं की तो करंट आणि नंबर ऑफ टर्न्स दोघांचा ज्यावेळेस प्रोडक्ट घेतला त्याच्यापासून माझा काय तयार झाला एक मॅग्नेटिक मोटिव्ह फोर्स तयार झाला बरोबर. मॅग्नेटिक फोर्स तयार झाल्यामुळे काय झालं माझ्या मॅग्नेटिक फ्लक्स सेटअप झाल्या. तर मॅग्नेटिक फ्लक्स इज नथिंग बट मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू काय MM अपॉन S म्हणजे काय मॅग्नेटिक मोटिव्ह फोर्स अपॉन रिलक्टन्स बरोबर आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं तर ऍक्च्युअल ज्यावेळेस माझ्या मॅग्नेटिक फ्लक्स सेटअप झाला त्यावेळेस इथं काय झालं माझ्या फ्लक्स लिंक व्हायला लागला बरोबर ना. माझ्या फ्लक्स सेटअप झाल्यामुळे काय झालं की त्या फ्लक्स माझ्या कंडक्टर सोबत काय व्हायला लागले लिंक व्हायला लागले. म्हणजे या कंडक्टर सोबत लिंक झाल्यामुळे काय झालं त्याच्यामध्ये काय तयार झाला सर EMF तयार झाला. काय तयार झाला EMF आणि हा EMF असेल आपल्यामध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल होतो d∅/dt. आता सॉरी d∅/dt. d∅/dt म्हणजे काय फ्लक्स लिंकिंग असेल त्याचा रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंक विथ कंडक्टर. त्याच्यामुळे माझा EMF तयार झाला हा त्याच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल आपल्याला फॅराडेज लॉने सांगितलं बरोबर. आता साय इज इक्वल तुम्हाला माहिती आहे साय इज इक्वल काय होतं N into phi आणि N1 into phi आपण ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस काय झालं N d∅/dt दॅट इज कॉल्ड ॲज इंड्यूस EMF ऑफ इन दॅट कॉईल असेल और कंडक्टर असेल. क्लिअर आहे कळालं. ओके पण हा मायनस जो असेल तो कोणामुळे आला तरी लेन्झ लॉ म्हणून बरोबर. आणि लेन्झ लॉ जसं आपल्याला माहिती आहे अपोज टू द कॉस. तुम्हाला क्लिअर झालं कॉस कोणकोणते असेल व्होल्टेज करंट EMF असेल MF असेल फ्लक्स असेल सगळे त्याचे कॉज आणि त्याचा इफेक्ट जो असेल तो कोण असेल EMF असेल. क्लिअर आहे कळालं. ओके चलो अपेक्षा करतो विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला म्हणजे बेसिक गोष्टी मी सांगितल्या ते व्यवस्थित समजले असेल. ओके जेणेकरून तुम्हाला आता ऍक्च्युअल ज्यावेळेस आपण ट्रान्सफॉर्मर जो असेल त्याच्यामध्ये सिंगल वाइंडिंग नसते त्यामध्ये आपण डबल वाइंडिंग घेऊन तो 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर सुरुवात करणार आहोत बरोबर. आता मी तुम्हाला सिंगल एका कॉईल बद्दल फक्त डिस्कस केलं हेच तुम्हाला ट्रान्सफॉर्मर मध्ये घडणार वेगळं काही नाही बरोबर आहे. एवढं म्हणजे या कन्सेप्टमध्ये तुम्हाला अजून जर काही डाऊट किंवा काही इश्यू आला तर मला 100% मेसेज किंवा कमेंट करू शकता. चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे थँक्यू.